म्हणजे एकदम चांगला. आणि त्याला सोमवारी आम्ही स्कूलला पाठवणार, कारण आता एक्झाम पण आहे ना. आणि कियारा पण बरी झाली आहे. तर तेच आज ऊन पण पडलं. आज ऊन पडलं तर छान वाटतं एकदम बाहेर. आणि आमचं शेड पण फायनली आज बसवत आहे. तर तेच माझा स्वयंपाक झाला सगळा. जेवण पण झाले इतक्यात. आणि आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मी बाहेर कसं झालं काम. तर चला. तर इथे बसले आहे ईशान आणि विहान. विहानचं चाललं जेवण. हो ना विहान? विहान बरं वाटतंय तुला आज? हो. आणि इथे ईशान आणि तिकडे कियारा आहे. खूप पसारा आहे घरामध्ये. सगळं आवरायचंय वगैरे. कपडे मध्ये आणून ठेवले कारण बाहेर काम चालू आहे ना. तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता असं टाकलेलं आहे ते. जर आता पत्रे टाकतील तर तेच काम चालू आहे. तर इथे सगळे वायर वगैरे त्यांच्या. तर अशा प्रकारे टाकलेला आहे शेड. असं ह्या साईडला पण टाकलेलं आहे. आणि झाडं मस्त इकडे आणून ठेवले की छान दिसतात. चला. वायर वगैरे त्यांच्या आहेत. तर तुम्ही बघितलं असेल कसं काम चालू आहे. सगळ्या वायर वगैरे पसरलेल्या आहेत. आणि सगळं पसारा वगैरे आहेत. बरं खूपच पसारा आहे. मला आवरावं लागेल सगळं. तर तेच आता कियाराला इतक्यात जेवण दिलं. आणि ते पण काम चालू आहे कारण लवकर मग स्वयंपाक करून घेते आणि जेवण पण करून घेतो. आणि आता गुढीपाडवा पण कसा लवकर आलाय तर मस्त छान पोर्चमधलं बसवलं जाईल. आणि पूजा वगैरे छान करता येईल तिथे. तर तेच आता आज बहुतेक होऊन जाईल संध्याकाळपर्यंत पूर्ण. म्हणजे पत्रे वगैरे. पत्रे नाही ते शीट आहे ते. कोणते शीट आहे आता ते नाही माहिती मला. ते तुम्हाला बसवल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर तेच. चला बोलते नंतर. तर तुम्हाला किचनचं दाखवायचं होतं. तर अशा प्रकारे मार्बल टाईप मोठी 2.5 बाय 5ची मोठी टाईल्स असते. मार्बल शीटमधलीच म्हणजे मार्बल शीट टाईपच असते ती किचनसाठी खास. तर इथून पूर्ण तिथून बसवलेली तिथून. आणि इथून बघू शकता इथून इथपर्यंत. तर आता थोडंसं काम बाकी आहे म्हणून मग पुन्हा काही दाखवता येत नाही. तर अशी बसवलेली आहे. खूप ग्लॉसी इतकी मस्त चमकते. मला तर खूपच आवडते. इथे दिसत असेल एकदम आरशासारखं. तर अशा प्रकारे बसवलेली आहे. तर तेच. चला. बघू शकता एकदम मार्बल टाईप आहे. ग्रे आणि त्याच्यात असे कलर्स आहे. तर इतकी आरशासारखी चमकते. आणि इथे खिडकीचं सुद्धा रिफ्लेक्शन दिसत आहे याच्यामध्ये. तर मला तर खूप आवडली म्हणली हे बसवलं. आणि इथे कॅबिनेट्स येणार. हे सगळं पॅक होणार चिमणीचा पाईप वगैरे. तर अशा प्रकारे बसवलेली आहे सगळी. बाहेर कसं वातावरण झालेलं आहे. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. खूप थंड हवा आहे एकदम. तर खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे. तरी ते शेड बसवत आहे. बघू आता आज होईल का. आणि जी ही भिंत तोडलेली ना गॅलरीची तिथे इसी बांधलेली भिंत त्याला पण कलरिंग बाकी आहे. तर किचनचं भरपूर काम बाकी आहे. तर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सगळं दाखवेलच मी कसं झालं वगैरे. तर तेच इतकं पावसाचं वातावरण होऊन आलेलं आहे. तुम्हाला दाखवलं मी. तर बहुतेक पाऊस पण पडत असेल बाहेर. तर तरी त्यांचं काम चालू आहे पोर्चमधलं. तर असंच. आणि आता थोडासा आराम केला बसली. मेडिसिन घेतल्या तरी तुम्हाला वाटत असेल माझा आवाज वेगळा. तर तेच आता संध्याकाळी बघेल काय करायचं स्वयंपाकाचं. आणि वातावरण तर इतकं हे होऊन आलेलं आहे. आणि इतका घरात पसारा आहे ना. आता काम काढलं म्हणजे खूप पसारा असतो. तर ते पण आवरायचे खूप. तर रोज ते आवरूनच दमून गेले. आणि सर्दी वगैरे सगळं झालंय. तर असं. तर तो डायनिंग टेबल होता ना तो इथे आणून ठेवलेला आहे. त्याच्यावर पण खूप पसारा आहे. तर सगळं मला क्लीन करायचं आहे. आणि केस पण इतकी ड्राय झालेली ना सिमेंट वगैरे उडायचं. तर खूपच ड्राय. आता ते मस्त धुतले आणि तेव्हा ते आता छान मऊ झाली. तर इतके ड्राय झालेले केस माझे.
तर असं. चला आता चहाच्या टाईमला बोलते. चला. तर आता वाजले आहेत 4:30 आणि इथे मी चहा ठेवला आहे. त्यांच्यासाठी जे काम करताय ना पोरचं, तर त्याच्यासाठी तिथे चहा ठेवलेला आहे. आणि कियारा, वैभव झोपले रूममध्ये. तर त्यांना नंतर चहा करेल आणि मला आणि त्यांना चहा ठेवला आहे. तर आणि थंडी पण खूप आहे ना आणि खूप म्हणजे पावसामध्ये पण ते काम करतात तरी असं हे होतं. तर म्हटलं चला आता गरम-गरम चहा देऊ त्यांना. म्हणजे छान वाटेल. तर तेच आणि मी नेहमी चहा ठेवते. आमच्या घरात जेवढे कामं चालू होते ना आता याचे किचनचे फोडण्याचे वगैरे सगळं किचन टाईल्स बसवण्याचे वगैरे खूप कामं चालू होते. तर मी रोज संध्याकाळी त्यांना चहा करून देत होती. तर ते 6 माणसं असो किंवा 8 माणसं असो तरी मी चहा ठेवायची त्यांच्यासाठी. तर तसंच आता मी यांना चहा ठेवला आहे. तर आता त्याला चहा देते आणि त्याच्यानंतर मग मी पण पिते कारण माझं पण नाक इतकं बंद झालेलं आहे, लगेच कळत असेल. तर तेच नंतर वैभवसाठी ठेवेल आणि संध्याकाळी बघू काय करायचं स्वयंपाक. तर तेच आता व्यवस्थित चहा ठेवलेला आहे. त्यात मस्त इलायची वगैरे अजून आलं वगैरे टाकलेलं आहे. आणि बाहेरचं पण वातावरण आता थोडंसं चेंज झालेलं आहे. खूप गारवा येतोय असा खिडकीतून. तर ती विंडो पण तयार करायला टाकलेली आहे. आता ती उद्या परवा होईल तयार. म्हणजे पॅक झाली तर हवा येणार नाही. तर तेच इथे चहा मस्त होतोय तयार. तुम्ही पण या चहा प्यायला. तर सगळं चहा दिला, आता चहा तुझं मी पण चहा घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तिथे मी डायरेक्ट जे मसूरचं वरण आहे ना ते डायरेक्ट फोडणी देऊन याच्यात टाकलेलं आहे कुकरमध्ये. तिथे भात ठेवलेला आहे आणि आज मस्त वांगे बटाट्याची भाजी करणार आहे. तर इथे मस्त वांगे बटाटे कापून ठेवले आणि त्याच्यात कांदा आणि लसूण टाकून फोडणी देणार आहे. चला आता पटापट करून घेते. तर इथे मी सिंपल वांगे बटाट्याची भाजी करते, सुकी भाजी. तर इथे तेलामध्ये मी लसूण टाकलेला आहे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी कांदा टाकलेला आहे आणि मस्त लालसर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा पण. आणि कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर कढीपत्तासुद्धा टाकू शकता तुम्ही. आणि मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकत नाही, एकदम सिंपल भाजी असते, खूप छान लागते ही. जेव्हा काही ऑप्शन असतं आपल्याकडे भाजी
तर इथे मस्त भाजी पण रेडी होते. खूप छान कलर आलेला आहे भाजीला, बघू शकता. आणि अशी सुकीच भाजी केलेली आहे वांगे बटाट्याची. आणि इथे वरण पण झालेलं आहे. आता पोळ्या करून घेणार. पीठ पण मळून ठेवलं तेव्हाच मऊ झालेलं आहे. तर चला. माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. मस्त वरण झालेलं आहे, भाजी पण झालेली आहे. तर खूपच छान दिसते भाजी, बघू शकता. सुकी भाजी केली आणि पोळ्या पण झालेल्या आहे. आणि मस्त आता जेवण करणार. आणि त्याच्या आधी तुम्हाला दाखवते बाहेर म्हणजे कसं झालंय, केवढं काम झालं आहे. तर इतका पाऊस आलेला, खूप जोरात पाऊस आलेला, तर त्याच्यामुळे काम थांबवावं लागलं. इथं आज मस्त कंप्लीट झालेलं असतं. तर उद्या बहुतेक कलर देतील आणि परवा ते बसवतील, शीट बसवतील. तर तुम्हाला दाखवते, चला. तर इथे आमचा विहार आता मस्त बरा झाला आहे. फक्त थोडीशी सर्दी ना. आणि बर्थडेला स्कूलला जाशील. तर आता मस्त बरा झालाय, कारण जेवत पण नव्हता, आता मस्त जेवतो. हो ना, जेवण केलं ना तू? तर तो तर इथे जॅक लगेच येतो, बघू शकता इथे. आणि इथे झालेलं आहे एवढं काम. तर परवा होऊन जाईल, मग परवा डायरेक्ट तुम्हाला दाखवेल किती झालं काय. तर असं झालेलं आहे. इथे सीडी आहे, इथे बघू शकता. आणि इथे हे खांब टाकले, या साईडला पण असा खांब टाकलेला आहे. तर पूर्ण झालं की एक दिवस तुम्हाला दाखवेलच सगळं. आणि झाडं पण किती छान दिसतंय, फॉक्सटेल पाम. तर एवढं झालेलं आहे काम, तुम्ही बघितलं असेल. अजून परवा म्हणजे 2 दिवसात होऊन जाईल कम्प्लीट. खूप छान दिसेल तेव्हा, जेव्हा शीट लागतील ना त्यावेळेस. तर इथे ते खांब टाकलेला आहे, इथे टाकलेला आहे, ह्या साईडला पण टाकलेला आहे. आणि हे फॉक्सटेल पाम आहे ना, ते इतके छान दिसतात ते. तर मी ते एक इथे ठेवणार आहे, एक त्या साईडला ठेवणार आहे, आणि एक इथे बहुतेक ठेवेल. 3 आहेत ना. तर मोठी झाडं खूप छान दिसतात. तर बघू शकता. बाकी ते छोट्या कुंड्यांमधले आहे ना, ते सगळे गच्चीवर देणार आहे, ट्रान्सफर करणार आहे, सगळं मोकळं करणार आहे इथे. तर खूपच छान दिसत आहे, तर बघू शकता. तर असं मस्त काम झालेलं आहे. आणि इतकी थंडी आहे आणि पाऊस पडलेला ना, तर हे सगळं साफ केलं खाली तेव्हा. तर खूप पावसामुळे थांबलं काम, नाही तर मग आज बाकीचं काम कंप्लीट झालं असतं. तर तेच आता 2 दिवस लागतीलच पूर्ण होण्यासाठी.
तर याला सगळं व्हाईट कलर देणार आहे, कारण आमच्या फ्रेंच डोअरला व्हाईट कलर आहे ना, तर म्हणून त्याला व्हाईट कलर सांगितला आम्ही. अजून उद्या डबल हात म्हणजे डबल कोट देतील, त्या खांबांना पण देतील. आणि इथे खाली आहे ना ती ग्रिल, त्याला पण आम्ही व्हाईट कलर देणार आहे, म्हणजे छान दिसेल एकसारखं एकदम. तर व्हाईट छान दिसतं ब्लॅकपेक्षा. आता फ्रेंच डोअर पण खूप छान दिसतात व्हाईटमध्ये, तर बघू शकता एकदम मस्त दिसतात माझ्या मागे. तर असं. आणि मग ते झालं की मग सगळं झाडं वगैरे नीट ठेवून देणार आम्ही. आणि सोफा वगैरे ठेवू. सोफा किंवा मग बघू काय, कारण पावसाळा सुरू झालेला आहे, तर बघू आता कसा रिझल्ट आहे त्याचा. पावसाळ्याच्या आधीच आम्ही म्हणजे करायचं होतं की कसं वाटतं ते पावसामध्ये वगैरे. तर म्हणजे बाहेर पण जागा यूज करू शकतो आपण, काही वस्तू ठेवू शकतो बाहेर. आता घरात समजा काही काम सुरू केलं तर त्या वस्तू आम्ही इथे बाहेर आणून ठेवू शकतो. त्याच्यासाठी मग लवकर पटकन करून घेतलं हे. तर असं झालेलं आहे, आता 2 दिवसात कंप्लीट होईल. तर चला, घरातून असं दिसतं मस्त. असं ह्या प्रकारे जेव्हा वरती शीट बसेल ना, तेव्हा खूपच छान दिसेल. तर चला आता हे लॉक करून घेते. तर तेच तुम्ही बघितलं असेल, पोरचं काम केवढं झालेलं आहे. आणि कियाला पण रडते, कारण तिला तर जेवण देणार आणि मेडिसिन पण द्यावं लागतील. तर तेच 2-3 दिवस व्लॉग नाही टाकला, कारण आजारी होते तुम्हाला सांगितलंच मी सकाळी. तर त्याच्यामुळे. आणि तुम्हाला दाखवलं की आमचं पोरचं काम किती पूर्ण झालेलं आहे. 2 दिवसात कंप्लीट होत जाईल आणि खूप छान दिसेल ते. जेव्हा शीट टाकतील ना त्याच्यावर, तेव्हा खूपच छान दिसतील. आणि कसं म्हणजे लवकर का केलं पावसाळ्याच्या आधी, कारण आम्हाला बाकीच्या वस्तू बाहेर ठेवायच्या आहे. विहाच्या गाड्या वगैरे ते सगळं नीट बाहेर ठेवून द्यायचं आहे. घरामध्ये सगळं मोकळं करायचं आहे, कारण पी-ओ-पी वगैरे ते पण करायचं आहे आम्हाला, म्हणून त्याच्यामुळे. तर एवढी घाई करत होतो. तर फायनली आज बसवलं त्यांनी. आता 2 दिवसात कंप्लीट होऊन जाईल. तर तेच. आणि ते माझा स्वयंपाक पण झालेला आहे. आता आम्ही जेवण करणार. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.